मी सुभाष धायगुडे खेळबुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा इथून बोलत आहे। लोणंद बाजार ताळून बोलत आहे। तीर्थक्षेत्र आराखडा नियोजन श्री सुलभ शौचालय अनेक दिवस बंद आहे। आठवड्याचा बाजार हा गुरुवार असतो आणि त्यावेळेस उन्हाचे दिवस असतात आणि दिवस असताना आपली वयस्कर लोक भाजीवाली लोक येते या लघु शौचालयाकडे जातात, परंतु ते बंद असल्या कारणाने त्यांना उघड्यावरती कुठेही त्रास घेऊन लघु शौचालयात बसावं लागतं आणि त्यासाठी हे असून बी अडचण आणि नसून बी खोळंबा अशी ही अवस्था आहे। परंतु त्यासाठी नगरपंचायतचे दुर्लक्ष आहे असं मला वाटतं। पाठीमागे एक जुनं एक संडास बाथरूम आहे ते सुद्धा बंद आहे आणि अशा परिस्थितीत ही आठवड्याची अडचण असतो। आठवडा बाजार हा भर उन्हात लोक असतात आणि लघुशंखेत 2-3 वेळा जावं लागतं आणि उघड्यावर त्यांना बसावं लागतं। त्यासाठी शासनाने किंवा नगरपंचायत यांनी तातडीने उपलब्ध करून खुले करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असं मी विनंती करतो। नगरपंचायत आणि ग्रामपंचायत वरती नियोजित ही आराखडा जी आहे ती खुल्ला करून आठवड्यातून एकदा तरी द्यावा ही मी विनंती करीत आहे आणि पुढील कार्यक्रम जर चालू होत नसेल तर तीव्र आंदोलनाचा इशारा असं मी जाहीर करतो देण्यात येईल। आणि माझे मित्र बंधू हे ते सर्व आई वडील म्हातारी लोक हे यांच्यासाठी सुद्धा हे प्रॉब्लेम आहे। त्यासाठी आपण नगरपंचायत यांनी तातडीने लक्ष घालून खुल्लं करावं अशी मी विनंती करीत आहे। खेळबुद्रुक सुभाष धायगुडे। आठवडा बाजार लोणंदचा दर गुरुवारी बाजार असतो आणि तालुक्यातील सर्वात मोठा बाजार म्हणजे तो लोणंदचा बाजार। या लोणंदच्या बाजारामध्ये सर्व सुविधा आहेत, परंतु एक मोठी खंत आहे की त्या ठिकाणी सुलभ शौचालय आणि या ठिकाणी लघुसंख्येसाठी जागा नाही। महिला पुरुष एकत्रच उघड्या जागेवर ते बसतात। लज्जास्पद वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे लोणंदच्या बाजारामध्ये। तर ग्रामपंचायतने नगरपंचायत लोणंदने या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे। एक सुलभ शौचालय आहे, पालखीच्या सोहळ्याच्या दरम्यान ते केलेलं आहे, पण इतर वेळेला लघुसंख्येसाठी त्या ठिकाणी गेला असता त्या ठिकाणी कुलपं आढळून येतात। तर ते तरी बाजारासाठी ते खुल्लं करावं, त्यांचा काय शुल्क आहे तो त्यांनी घ्यावा, शुल्क घेऊन ते शौचालय चालू करावं अशी मी नगरपंचायतला विनंती करतो। तर प्रत्येक ठिकाणी महिलांचं आणि पुरुषांचं वेगवेगळं शौचालय त्या ठिकाणी आहे, लघुसंख्येचे उतारी त्या ठिकाणी आहे, परंतु ती बंद आहे, तर ते त्वरित चालू करावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि थांबतो।